IVF केल्यानंतर काय शरीरावर परिणाम होतात का काय? बरं, आता बघ, IVF चे जे काही गोळ्या औषधं आहेत त्या आपण नक्कीच नॉर्मल प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात सर्वांना देतो. जसं की स्त्रीबीज तयार होण्यासाठी काही 10-11 दिवसांचे साधारण इंजेक्शन्स असतात, त्याच्यानंतर स्त्रीबीज काढलं जातं. आता तसं बघायला गेलं तर ऍज त्याचे काही शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म मेजर परिणाम नसतात. थोडेफार परिणाम असतात, जसं की ओव्हॅरियन हायपरस्टिम्युलेशन आहे, किंवा काही वेळेला साईटला जिथे जिथे आपण इंजेक्शन देतो तिथं थोडंसं इरिटेशन होणं, थोडंसं दुखणं, हे ट्रान्झिएंट प्रॉब्लेम्स असतात जे आपण मॅनेज करू शकतो. आणि ओव्हरन हायपरस्टिम्युलेशन सारखा जो प्रिव्हियसली मेजर प्रॉब्लेम होता तो आता आपण फ्रीज करून एम्ब्रियोज ट्रान्सफर करतो, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम ऍब्सोल्युटली आता 0 मध्ये गेलेला आहे. तो आता जास्त दिसत नाही. स्पेसिफिकली मेजर म्हणजे मोठे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये दिसत नाही आपल्याला. आणि बरेचसे मेडिसिन सायकल डिपेंडंट असतात. एकदा तुला पिरियड झाले की या सगळ्यांचा इफेक्ट गेलेला असतो, त्यामुळे मेजर इश्यूज नसतात.